बीडसह महाराष्ट्रभर सध्या नवे इलेक्ट्रिकल मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ज्या नागरिकांच्या घरांमध्ये हे नवे मीटर बसवण्यात आलेत त्यांच्यातूनच आता संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय. जुन्या मीटरच्या तुलनेत नव्या मीटर नंतर वीज बिल दुप्पट ते तिप्पट येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. त्यामुळे या नव्या मीटरमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सरकारनं सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचा विचार करावा, वाढीव वीज बिलांचा प्रश्न तातडीनं सोडवावा अशी मागणी देखील नागरिकांकडून होतीये. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी. महाराष्ट्रभरामध्ये इलेक्ट्रिक मीटर सध्या नवीन बसवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि हे मीटर आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये बसवण्यात येत आहेत. सध्या मी बीड शहरामध्ये आहे. बीड शहरातील काही नागरिक आहेत माझ्यासोबत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय सध्या जी इलेक्ट्रिक मीटरची परिस्थिती आहे आणि बसवल्यानंतर किती बिल येतं, या अगोदरच्या मीटरचे आणि या बिलाच्या मीटरमध्ये काय फरक आहे, काय या मीटर संदर्भात काय सांगाल? हे मीटर बसवल्यानंतर लाईट बिलचा मागच्या वेळेसचं लाईट बिल आणि आता हे नवीन बसवलं यामध्ये काय फरक आहे? खरं तर पहिली गोष्ट मी सांगायचं झालं तर स्मार्ट मीटर जे नवीन आलेलं मीटर आहे ते निव्वळ ग्राहकांची फसवणूक करण्यासाठीच हे मीटर बनवलंय की काय सरकारने हे मला कळलं नाही. कारण जे आमचे जुने मीटर होते, पहिले मीटर होते ते आम्हाला महिन्याला 400-500 चार बिल यायचं आणि आता स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आम्हाला तेच बिल यायले 1600-2000 असं बिल यायले. मग नेमकं हे मधला गॅप कुठं चाललाय? म्हणजे पहिले मीटर आमचे 400-500 पर्यंत होते, आता हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आम्हाला 1500-1600 2000 पर्यंत बिल यायले. तर मग आता हे आमचं नुकसान कोण भरून काढायचे? म्हणजे हे आमचा पैसा सरकार असं ओरबडून घ्यायले आमच्याकडनं हे नवीन स्मार्ट मीटर बसवून.